नमस्कार. ओम नमः चंडिकाय. देवी भागवताच्या निमित्तानं चाललेली ही 9 दिवसांची मालिका, त्यातला आज 8वा दिवस आहे आणि आपण कालपर्यंत तृतीय स्कंदाचा मुख्य आशय समजून घेण्याचा थोडासा प्रयत्न केलेला आहे. तर आता चतुर्थ स्कंधाकडे वळायचं आहे आपल्याला. चतुर्थ स्कंधामध्ये 25 अध्याय आहेत. त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्णांचं चरित्र आहे आणि भगवंताच्या चरित्रासंबंधाने असणाऱ्या ज्या काही शंका आहेत त्या शंकांचा म्हणजे विस्तार किंवा त्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न व्यासमहर्षींनी या ठिकाणी केला. काय मी थोडे प्रश्न वाचून दाखवतो आणि आपल्या विषयाकडे चालतो. मला कारण सगळे चरित्र सांगत बसायचं नाही आहे. बघा, प्रश्न आपल्याला पण पडायला पाहिजे खरं असा की वसुदेव अत्यंत धर्मशील होता, सत्यवादी होता, नम्र होता आणि धर्माने वागणारा, न्याय मार्गाने चालणारा होता, गृहस्थाश्रमी होता आणि अत्यंत सगळ्यांना सन्मान देणारा होता. असं असून सुद्धा वसुदेवांच्या वाट्याला हे कारागाराचं दुःख का आलं? नंबर 2, ती भगवंताचा अवतार होणारी गोष्ट खरी होती. भगवान 8वे आणि 7वे दोघंजण भगवत अवतार होते, पण त्या आधीच्या 6 मुलांचा काय दोष होता की जन्मल्या जन्मल्या त्यांना मृत्युमुखी पडावं लागलं. बरं, देवकी सख्खी बहीण म्हणजे बहिणीसारखी असून सुद्धा किंवा त्या अत्यंत चांगल्या वंशातली, नम्र आणि सत्यवादिनी असताना सुद्धा, धर्मपरायण असताना सुद्धा देवकीच्या वाट्याला हा कारागार का आला असा प्रश्न जनमेजय राजा विचारतो. आणि भगवंताच्या उपसंहार कार्यामध्ये, अवतार लीलेमध्ये पण ते त्याचं विचारतात की जर भगवंताच्या पत्नींना लुटारींनी किंवा दरोडेखोरांनी लुटलं व ते भगवंतांनी त्यांचा आधीच बंदोबस्त का नाही केला. असे बरेचसे प्रश्न की जे कलियुगातल्या कोणत्याही लोकांना पडू शकेल असा एक प्रश्नांचा एक पूर्ण अशी मालिका ह्याच्यामध्ये दिलेली आहे की पांडवांनी भीष्माचार्यांना आणि द्रोणाचार्यांना मारून कशी काय धर्माची स्थापना केली असाही प्रश्न त्याच्यामध्ये आहे. आणि मग हे जर विराट पुत्री उत्तरा ह्यांचा मुलगा असणाऱ्या परीक्षित राजा म्हणजे माझे वडील जे आहेत, त्या वडिलांनी एका ऋषींच्या गळ्यामध्ये साप घालण्यासारखं कृत्य कसं काय केलं, असे 50 ते 54 प्रश्न आहेत ह्या अध्यायामध्ये. 48 श्लोकांमध्ये त्यांनी जनमेजय राजा विचारतो की जे अत्यंत सरळ आहेत आणि प्रत्येक म्हणजे लॉजिकली बघितले तर ते खरेच आहेत, तसा काही विषयच नाही. ह्याचं उत्तर देताना जो सिद्धांत मांडला त्या सिद्धांताविषयी आपल्याला चिंतन करायचं आहे. माझा एक प्रश्न असा आहे, आपल्याला सगळ्यांना एक गोष्ट माहिती असते की सगळेजण गीतेमध्ये ऐकतात सगळेजण काय की जातस्य ही ध्रुवो मृत्यू ध्रुवम जन्म मृत्युश्च. बरोबर आहे की नाही? जन्माला येणाऱ्या प्रत्येकाचा मृत्यू निश्चित आहे, तसं मृत्यूला पावणाऱ्या प्रत्येकाचा जन्म निश्चित आहे. बरोबर. मग ह्या दुसऱ्या उत्तरार्धाकडे आपण का लक्ष देत नाही? मृत्यू होतो आणि पुन्हा जन्म होतो. मग हे चक्र तोडायचं कसं? प्रश्न 1. हे आपलं संवाद चाललाय हा तुमचा आणि माझा. हे चक्र तोडायचं कसं? नंबर 1. नंबर 2 की मग त्याचा जर जन्म होत असेल तर कशा प्रकारे जन्म होतो हे आपल्या डिस्कशनचा विषय आहे. आपण चिंतन करत याच्यावरती. मग काय होणार बघा की जेव्हा आता अंत्यसंस्कार केल्यानंतर शरीर जळतं ना की नाही, बरोबर की नाही? एक शरीर आधीच गेलेलं असतं, त्याचं नाव प्राणमय शरीर. जेव्हा आपले श्वास बंद होतात तेव्हा शरीर गेलेले आहे. नंतर काय राहिलं? हा हाडामासांचा देह, हे पण जळलं. मग बाकी काय राहतं शिल्लक आणखीन? बरोबर आहे की नाही? ते जे चैतन्य आहे की नाही, त्या चैतन्याला जोडून असणारी आणखीन 2 शरीर ज्याला आपण लिंगदेह म्हणतो, ज्याच्यात मनोमय शरीर आपण ज्याला म्हणतो, ज्याला चित्त म्हणतो, ज्याला ज्ञानमय शरीर म्हणतो की ज्याच्यामध्ये सगळे तुमचे सायकिक इम्प्रेशन स्टोअर केलेले असतात. आता थोडं समजायला अवघड आहे पण मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, सायकिक इम्प्रेशन कर्म, या आता मी कर्म म्हटलं की लोक फार इकडं झाले. कर्माचा अर्थ कृती म्हणून पण होतो, कर्माचा अर्थ क्रिया म्हणून पण होतो, कर्माचा अर्थ एक आणि तुमच्या साठवलेले जे म्हणजे आता बघा, एखाद्या व्यक्तीला गाणं लहानपणापासून अत्यंत सुंदर येतं, बरोबर आहे की नाही? अत्यंत सुंदर गाणं गाऊ शकतो. एखादी व्यक्ती लहानपणापासून तबला वाजवते, ती मास्टरी आली कुठून हो? एखाद्या व्यक्तीची वृत्ती अमुक अमुक आपोआप निघून जाते. तो विषय आला कुठून? एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीला त्याच वेळेला ती करावीशी वाटते, हे येतं कुठून? एक तर व्यासांसारखं, जसं आपण बघितलं चरित्रामध्ये, उसना विचार घेतला की समोर पक्ष्यांना पिलं झालेत म्हणून मलाही पिलं व्हायला पाहिजेत, मलाही बालक असायला पाहिजे, हा विचार एक. किंवा नवरात्रामध्ये आज हिरव्या रंगाचं वस्त्र घालायचं किंवा हिरव्या रंगाची साडी घालायची आहे, हा जो विचार मनामध्ये येतो, हा कुठून येतो?
बरोबर आहे की नाही? हा उसना घेतलेला विचार आहे, बाहेर फेसबुकवरून, इंस्टाग्रामवरून, युट्यूबवरून आलेला हा विचार आहे. मग माझं असं म्हणणं आहे, ह्या विचारांच्या एक दोनच मार्ग आहेत. मग दुसरा जो आतला जो विचार आहे की जो तुमचा मूळ स्वभाव असतो, तो विचार तरी कुठून आला? बरोबर आहे की नाही? भूक लागल्यानंतर अन्न ग्रहण करावं लागतं हे खूप सांगावं लागतं का आपल्याला? लहान बाळाला तरी सांगावं लागतं का? नाही की नाही? आहार निद्रा भयमैथुनांच्या हे जे सहज वृत्ती माणसाची आहे, प्राण्याची म्हणायचं, मला जंतूंची म्हणायची, ही वृत्ती आली कुठून? बरोबर आहे की नाही? 184 योनीमधून आपण जे भटकत आलो, जे करत आलोय. मग कसं होतं? इथं देवी भागवताचं सिद्धांत वाक्य आहे. देवी भागवत अत्यंत ठामपणे सांगतं की कर्मणैव समुत्पत्ती सर्वेषां नात्र संशयः यदा समुत्थितं चैतत् ब्रह्मांडम त्रिगुणात्मकम. हे त्रिगुणात्मक असणारं जे ब्रह्मांड आहे हे केवळ आणि केवळ कर्मातून निर्माण होतो. अनादिनिधना जीवा कर्मबीज समुद्भवाः. हे सगळे जीव कसे आहेत की कर्मबीजांपासून निर्माण होणारे. नाना योनीश जायन्ते म्रियन्ते च पुनः पुनः कर्मणा रहितो देह संयोगो न कदाचन. कर्म नसेल, प्रारब्ध नसेल तर तुमचा देहाचा संयोग कदापि राहत नाही. देव भागवत फार ठामपणे सांगतो. हा कर्म सिद्धांत आहे, लक्षात घ्या. म्हणजे आपण जे म्हणतो जन्म घेणे लागे वासनेच्या संख्येच्या नाथमहाराजांनी म्हटलेलं आहे की नाही? बरोबर आहे. मग ही वासना असते कुठं हो महाराज? थोडा विचार करा ना. वासना म्हणजे काय? बघा, वासना म्हणजे आपण दरवेळेला कामवासना या अर्थाने घेतो, शृंगार रस या अर्थाने घेतो, पण वासना म्हणजे काय असते? आतमध्ये राहते ती वासना. मग आतमध्ये काय काय राहतं आणि आतमध्ये कसं राहतं? बरोबर आहे की नाही? एखाद्या व्यक्तीला सांगितलं, ज्याला माहित नाही आता की धोतर कसं नेसायचं माहित नाही, पण त्याला एकदा शिकवलं, सराव करून 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 सारखं नेसून ते धोतर परत नेसायला येईल की नाही त्याला? बरोबर. लहानपणी लहान कन्यांना, बालिकांना पोळ्या करायला येत असतील का? नाही. पण सराव करून आज जर सांगितलं, आई गं तेवढीच पोळी करून दे, आई किती पटकन करून देते पोळी. हे कुठून आलं? एखादी क्रिया, एखाद्या कृतीची चटक तुमच्या मनाला लागली की एखादी कृती केल्यानंतर माझ्या मनाला आल्हाद प्राप्त होतो असं जेव्हा लागतो, म्हणतो की नाही आपण, आणि त्या व्यामोहापायी आपण वारंवार स्वतःची शरीराची हानी झाली, स्वतःच्या वेळेची हानी झाली तरी आपण ती गोष्ट करायला जातो, तेव्हा त्याला म्हणतो आपण वासना. लक्षात घ्या. त्या गोष्टीशिवाय किंवा त्या पदार्थाशिवाय, त्या ह्याच्याशिवाय आपल्याला जर काही दिसत त्याला म्हणतो आपण वासना. मग वासना काय झाली हो ही? लक्षात घ्या. वासना म्हणजे अनेक वेळा केलेल्या कर्माची परिणिती की जी मनावरती उमटली. लक्षात येतं का मी काय सांगतो ते? मनावरती उमटली, त्याच्यातनं मृत्यूच्या नंतर हेच आई बाबा मला मिळावे, हेच मला, ही सगळी माणसं माझ्या आयुष्यात यावी, प्रत्येकाचे. हे ठरलं कशातून? कुठून ठरलं? आपलं जे इम्प्रेशन, आपण जे सायकिक इम्प्रेशन कॅरी करतोय आपल्या चित्तामध्ये, त्यावेळेला भान नाही राहत की मी निरंजन आहे की मी अमुक आहे, पण ते इम्प्रेशन तसं स्टोअर केलेलं ना त्याच्यामध्ये. तो लिंगदेह असा तसा इकडे तिकडे भटकतो. वेगवेगळ्या प्रकारच्या गाठी बांधलेल्या आहेत, 1 2 3, मी अमुक आहे, मला हे सगळं येतं, मला ते सगळं येतं, चालूच आहे गाठी बांधायचं. भिद्यते हृदय ग्रंथी जे म्हटलं की नाही, हृदयाच्या गाठी 7 गाठी सुटल्या जेव्हा धुंदुकारी त्या पिशाची योनीमध्ये, त्या चेपाडामध्ये किंवा त्या वेतामध्ये, लाकडं ह्याच्यामध्ये जर बसला, एक गाठ सुटत गेली. त्याच्यात तर 7च गाठी होत्या. आपल्या किती गाठी आहेत? मग सांगताच काय? अनादिनिधना जीवा कर्मबीज समुद्भवाः. सगळे जीव आहेत ना, जोपर्यंत उत्पत्ती सर्व जंतूनाम विना कर्म न विद्यते. कर्माशिवाय कुठल्याही जंतूनाम, जंतू असा शब्द वापर, जंतूनाम विना कर्म न विद्यते. कर्मणा भ्रमते सूर्य शशांक क्षयरोगवान. सूर्य जो भ्रमण करतो हा कर्मामुळे करतो. शशांक जो क्षयरोगाला प्राप्त होतो, म्हणजे लहान लहान होतो, परिपूर्ण होतो, पुन्हा कमी कमी होतो, पुन्हा वाढत वाढत जातो. हा कशामुळे होतो? हा केवळ आणि केवळ कर्मामुळे होते. कपाली तथा रुद्र कर्मणैव न संशय. भगवान महादेव कपाली होतात, गळ्यामध्ये तर मुंडांच्या माळा धारण. कशामुळं? कर्मामुळं. अनादिनिधनं चैतत् कारणं कर्म विद्यते. अनादिनिधनम जे आहे प्रत्येकाच्या वृत्तीचं, प्रत्येकाच्या अस्तित्वाचं कारण असणं काय की कर्म म्हणून त्याने सांगितलं. तेनेह शाश्वतम सर्वम जगस्थावर जंगमम. हे सांगा, गर्भवासासारखं दुसरं दुःख नाही असं असून सुद्धा गर्भवासे महादुःखम दशमास निवासनम. गर्भवासात परो नास्ति नरको भुवनत्रये विणमूत्र रसपानंच इच्छेन मतिमान नरहा. कुणाची इच्छा होईल असं, तरी पण भगवान विष्णूंना वारंवार गर्भवास भोगावा लागतो. कशामुळं? मायायाम विद्यमानायाम
जगन नित्यम प्रयतते. मायेचं विद्यमान असल्यामुळं जग नित्य आहे असं प्रतिपादित होते. माया नित्या कारणांच सर्वेषां सदवकिल कर्मबीजम ततो नित्यम चिंतनीय सदा बुधैः. हे कर्मांची बीज आपल्यामध्ये समाहित करून ती माया पुन्हा प्रसव करते आणि त्या कर्मबीजांना शाश्वत जाणलं पाहिजे राजन. आणि ह्या कर्मांमुळेच वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे वेगवेगळ्या ह्यांना महात्म्यांना सुद्धा अवतार घ्यावा लागतो. अवतार घेतल्या कर्तुमिच्छे को मूढ श्रमदम सुखनाशनम सर्व दैवन उपाश्रेष्ठ सर्वे ब्रह्मादय सुराहा. प्रत्येकाला कर्म करावं लागतं. कृतकर्म विपाकेन प्राप्नुवन्ति सुखासुखे अवश्यमेव भोक्तव्यम कृतम कर्म शुभाशुभम. काय होतं की विपाकामुळंच केलेल्या कर्माच्या फळामुळंच आपल्याला जे शुभ आणि शुभ कर्म आहे ते भोगावं लागतं असं त्यांनी सांगितलंय. गर्भदुःखम जन्मदुःखम बालभावे तथा पुरा यौवने गामजम दुःखम गार्हस्ते तिमहत्तरम. लहान गर्भामध्ये दुःखच आहे, लहानपणी पण दुःख आहे, बालभावात पण दुःखच आहे, यौवन प्राप्त झाल्यानंतर काम प्राप्त होण्याचं पण दुःखच आहे, गृहस्थर्म घेतलं दुःख आहे, दुःखच आहे, सगळीकडे दुःख आहे. आणि हे दुःख आहे म्हणूनच सुखाच्या प्राप्तीसाठी असलेले प्रयत्न शिल्लक आहेत. जर सगळीकडे सुख असेल तर म्हणजे दुःखाच्या उपशमनाचे प्रयत्न राहतील का? मग नाही का नाही. सगळेजण सुखी असतील तर सगळं कसं होईल? त्या सगळीकडे सुख होणं म्हणजे महाप्रलय होणं असंही देवी भागवताचं मत आहे. बघा ह्याच्यामध्ये सगळ्यात वारंवार सांगितलं की मग वसुदेवाच्या पूर्वजन्माची कथा, देवकीच्या पूर्वजन्माची कथा, ते 6 बालकांच्या पूर्वजन्माची कथा, भगवंताचा अवतार, भगवंताला कसं, आणि मग त्यात सांगतात की अवतार हरेरेवम प्रभवंती युगे युगे योगमाया प्रभावेण नात्र कार्या विचारणा. देवी भागवताचं फार मोठं असं ठाम वक्तव्य आहे की काय सांगतात की अवतारा हरेरेवम प्रभवंती युगे युगे योगमाया प्रभावेण नात्र कार्य विचारणा. ही योगमायेच्या प्रभावेनं. आता देवी भागवत झालं, तुम्ही भागवत जर बघितलं की नाही, भागवतामध्ये बऱ्याच ठिकाणी दशमस्कंदामध्ये योगमाया प्रभावेण ज्यांनी मूलसंहिता पाहिलेली आहे त्यांच्यासाठी म्हणतो बरं का मी, कथा ऐकताना कथाकाराचं वैयक्तिक मत असू शकतं. मूलसंहिता जी आहे भागवताची त्याच्यामध्ये बघायचं योगमाया प्रभावेण भगवान ज्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी योगमायेला सांगतात की योगमाये तू हे कर, योगमाये तू हे कर. एक प्रकारे तसं बघायला गेलं आपण म्हणतो भगवंतानी योगमायेचे स्वामी भगवंत आहेत. बरं चला मानलं आपण, पण दरवेळेला का हो स्वामीला सारखीच आज्ञा द्यावी लागते? बरोबर आहे की नाही? झोप लागली तेव्हा कुठे गेलते तुमचे स्वामित्व? आहे की नाही? देवी भागवताचं ठाम मत आहे की ज्याच्यावरती प्रभाव असतो तो श्रेष्ठ कनिष्ठ असा विषयच नाहीये. पण मला काय म्हणायचं, दोघं एकमेकांपेक्षा भिन्न नाहीत. एक स्त्री आहे, एक पुरुष आहे, एक आधार आहे, एक शक्ती आहे. हा फरक आहे फक्त. बाकी सर्व काही सेम अगदी समान आहे. त्या दोघांमध्ये काय असतं, एक स्त्री शक्ती आणि एक पुरुष शक्ती या दृष्टिकोनातून. नाथ महाराजांनी ह्याच्यावरती वर्णन करताना सांगितलं काय, एक वैदिणीचं भारुड आहे बघा. अनादि सिद्ध नवलाई झाले, प्रेमाचे कुंकू भाळी लावले आणि स्वानंद कुरुकुला सवे घेऊन आले, हाती बराटी धरले सिवयो. ते नाही का, वाडगमाय वाड माझी नाम्याची आई वाड वगैरे वगैरे. त्याच्यामध्ये काय सांगितलंय की त्याच्यामध्ये सांगताना एवढंच सांगितलं की भगवंताच्या अवतार माझी मच्छाई कच्छाई परशुराम रामरूपणी चहुयुगांची कासे पोतडी दशावतार खेळ परवडी सोहम शब्दे बोल चौपडी माझा शकून सांग आवडेगे. पुढे काय बोलतो बघा, मच्छाई कच्छाई वराह नरसिंह रूपणी भक्ता लागे स्तंभ पोडणी प्रल्हाद कुरकुला रक्षिले सेवयो वामन परशुराम राम रूपिणी हनुमंत कुरकुला सवे घेऊनी सीता करणी लंका गेली शिवयो. आहे की नाही? आणि कौरव पांडव तुझं पांचारिले अर्जुन अर्थी बैसविले शकून कुरकुला सांगणे बघ. मग कोणती बाई आहे ही? मग जेव्हा नव्हते कोठेच काही चंद्र सूर्य तारा पाही अवघेच शून्य होते पाही कानोबा तेरे तेरे ते. आणि तिथे एक ढालगज निर्माण झाली. शब्द कसा आहे, ढालगज निर्माण. ही ढालगज म्हणजेच ही माया आहे, लक्षात घ्या. मग ती ढालगज कशी आहे, तिने पहा एवढी खाती केली इंद्रास म्हणे ती बाहुली अमरपुरी तिची घरकुली कानोबा तेरे तेरे ते. वर्णन ऐका, मायेचं वर्णन पुढं नाथ महाराज किती बोलतात की ती मूळची कर्णकुमारी तिचा बाप तो ब्रह्मचारी. तो जन्मला ती याची उदरी. माया कशी आहे, कर्णकुमारी आहे, कुमारी आहे. तिचा बाप कसा आहे म्हणजे परमात्मा, तिचा बाप परमात्मा म्हटलंय तर कसा आहे, ब्रह्मचारी. तो जन्माला ती याचे म्हणजे तोच भगवान मायेतून विराट पुरुषाचा जो उत्पत्ती झाली मायेच्या, कारण निर्गुणा मायेच्या स्वरूपातून आपण म्हणतो की नाही, जनाबाईचा अरे अरे बेट्या मूळ मायेच्या कारट्या जनाबाई जे बोलतात त्यांना, आहे की नाही. मग ती कशी, ती असते, तिने बापाची नवरा केला, कोण वाईट म्हणे या बोला, अवघे तिच्याच गुरांचा चाला तर सर्व सुख लाभेल. तिच्या बोलाने चालाल तर सर्व सुख लाभेल तुम्हाला. परी तो तियेशी शिवला नाही वान झगडपिण झाली पाही व्याली 5-25 ही ऐसी सकळ सृष्टी.
कानोबा तेरे तेरे ते मी मायराणी. ज्ञानेश्वर महाराज बोलतात, पतिव्रता शिरोमणी ज्ञानदेवो निरंजनी क्रीडा करी ऑन पतिव्रता धर्म पहावो माझा. पती जन्मला माझे उदरी मी झाले तयाची नवरी. पतिव्रता धर्म पहावो माझा. असं आहे. मग इथं देवीचा विषय कुठं आला की आपण जे सुक्तामध्ये म्हणतो की तामग्निवर्णान तपसा ज्वलंतीम वैरोचनीम कर्मफलेश जुष्टाम दुर्गाम देवीम शरणम प्रपद्ये. कर्मफलेश जुष्टाम, कर्मफलांना सर्वांना करी कर्मप्रवृत्त करणारी जी शक्ती आहे, जी प्रकृती आहे, जी माया आहे, कर्मांचं कारण असणारी. मग सृष्टीच्या वेळेला जर सगळं प्रलयमध्ये नाश होत असेल, मग पुन्हा सुरू होताना कुठं जातं सगळी कर्म आणि कुठे उत्पत्ती होते, हेच उत्तर म्हणजे ही भगवतीची ही जी माया आहे ती हीच माया आहे. लक्षात घ्या. निर्गुण अवस्थेमध्ये असताना ती माया आपल्यामध्ये ग्रहण करते आणि ती नंतर तिची प्रसूत होते आणि तीच सर्व विश्वाला जन्म देते. म्हणून सांगतात की जोपर्यंत आता मला जर एखादी ही वस्तू, आता हे पुस्तक असं फेकायचं आहे, लक्षात धरून चला, हे पुस्तक मला फेकायचं आहे एक ठिकाणी. आता फेकणार मी, कसं फेकायचं हे पुस्तक, कुठपर्यंत जाईल, जितकी ह्याला गती आहे तिथपर्यंतचं पुस्तक जाईल. बरोबर आहे की नाही? असंच आहे. पेन असेल, पुस्तक असेल, काही असेल, जितकी गती त्याला मी दिली आहे तेवढंच ते पुस्तक जावं. गती म्हणजे काय? ती गती म्हणजे त्या पुस्तकाचं कर्म आहे. मग ते कुठे जाऊन पडणार? त्या कर्मावरती अवलंबून आहे. अगदी तसंच मनुष्याचं कर्म म्हणजे कर्म दरवेळेला अर्थ करायचा की यज्ञ क्रिया म्हणजे कर्म आहे की नाही. एखादं काम करणं म्हणजे कर्म नाही. त्या कर्माचा परिपाक होऊन जे साठवलंय की नाही मनामध्ये, चित्तामध्ये, त्याला पण कर्म असं म्हटलं जातं. आणि ह्या कर्माचा सिद्धांत भगवंताच्या जन्माच्या दृष्टिकोनातून आणि भगवंताच्या जन्माची मीमांसा करताना नरनारायणांचं युद्ध सांगितलंय, प्रल्हादाबरोबरचं युद्ध, नरनारायण तपश्चर्या करताना उर्वशीची उत्पत्ती कशी होते वगैरे वगैरे, की त्या योगे क्रोधाच्या आवेशामध्ये येऊन त्यांचा भगवत चिंतनाचा मार्गापासून ते परावृत्त होतात आणि त्यांची वृत्ती दुसरीकडे जाते. हा पण विचाराच्यामध्ये सांगितला आहे. मग अहंकाराचं चिंतन करून चतुर्थ स्कंदाची समाप्ती याच्यामध्ये केलेली आहे. उद्या आपल्याला नवमीला आपलं शेवटचं चिंतन आहे भगवतीच्या महिषासुराच्या युद्धाच्या संदर्भात असलेला थोडाफार संवाद आणि थोडं भगवतीचं परब्रह्म स्वरूप सांगण्याचा प्रयत्न आपण उद्या शेवटच्या प्रवचनामध्ये करणार आहोत. आणि आपण घेतो ओम नमः शिवाय.